अहिल्यानगरमध्ये भविष्य सांगतो म्हणत वृद्धाची उघड लूट। 2 भामटे कोतवाली पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत। अहिल्यानगरमध्ये भविष्य सांगण्याच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक करणाऱ्या 2 भामट्यांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केलं आहे। आरोपींनी विश्वास संपादन करून वृद्धाच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या 20 रुपयांच्या नोटेत गुंडाळल्याचे नाटक करत लंपास केल्या होत्या। केडगाव आणि पुणे एसटी स्टँड परिसरात अशाच पद्धतीने 2 वेगवेगळ्या घटना घडल्या। तक्रार मिळताच पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपींचा माग काढला आणि त्यांना अटक केली। चौकशीत गुन्ह्यांची कबुली देत आरोपींकडून सुमारे 1,20,000 रुपये किमतीच्या 2 सोन्याच्या अंगठ्या जप्त करण्यात आल्या आहेत। पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका, सतर्क रहा। दिनांक 28/3/2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा केडगाव वेस या ठिकाणी आणि दुसरी घटना आहे ती पुणे एसटी स्टँड या ठिकाणी बसची वाट पाहत असताना 2 वेगवेगळ्या ठिकाणी हे जे वयस्कर लोक आहेत तर या लोकांचा त्यांना भविष्य सांगतो म्हणून त्यांचा विश्वास संपादन केला। त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेतली, ती 20 रुपयाच्या नोटेमध्ये गुंडाळली आणि ती त्या संबंधित जे पीडित किंवा फिर्यादी आहेत त्यांच्या पिशवीमध्ये ठेवली। अशा पद्धतीचा बहाणा केला आणि त्या 2 अंगठ्या पळून नेल्याच्या 2 घटना घडलेल्या होत्या। त्या अनुषंगानं कोतवाली पोलीस स्टेशनला CR नंबर 217/2026 आणि 218/2026 हे फसवणुकीची जे कलम आहे त्याच्यामध्ये 318(4), 316(2) तर या कलमान्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला होता आणि त्यानुसार आमच्या DB पथकाचे अधिकारी प्रवीण पाटील आणि त्यांचे सहकारी त्या ठिकाणी शोध घेत होते आणि शोध घेत असताना 2 आरोपी आम्ही त्या ठिकाणी निष्पन्न केलेले आहेत। तर या 2 आरोपींना आज गुन्ह्याच्या याच्यामध्ये अटक करून आम्ही PCR घेतली आणि त्या PCRच्या दरम्यान त्यांच्याकडनं या दोन्ही अंगठ्या आम्ही रिकव्हर केलेल्या आहेत। यातील जे पीडित किंवा फिर्यादी आहेत, हे जे फिर्यादी आहेत तर या फिर्यादींचा हा जो मुद्देमाल आहे तर त्यांना आम्ही जो आमच्याकडे प्रभारी अधिकाऱ्याला असणाऱ्या पॉवरच्या अंडर आम्ही तात्काळ त्यांना परत देणार आहोत। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।